नमस्कार. सर्व गुरूंना माझा नमस्कार. थोर शिक्षणतज्ञ आदरणीय श्री डी.बी. पाटील सरांच्या स्मृतीस माझा प्रणाम. जीवनाला आकार देणारा, आधार देणारा गुरु भारतीय संस्कृतीत ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीत गुरुचे स्मरण करण्याचा दिवस. असं म्हणतात की मातृऋण पितृऋण गुरुचे ऋण कधीच फिटत नाही. व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरु असतो त्याची आई. मग आयुष्याला मार्ग दाखवणारा दुसरा गुरु असतो तो मार्गदर्शक म्हणजे शिक्षक. माझा पहिला गुरु माझी आई. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार आई माझी. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत याच प्रार्थनेने शाळेची सुरुवात व्हायची. 1971चा गुढीपाडवा आजही मला आठवतो. माझे आजोबा गणपती मानकर हे अनाजीकर गुरुजींच्या घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. माझे शाळेत नाव घालायचे होते. दुसऱ्या दिवशी अनाजीकर गुरुजी शाळेत पहाटे लवकरच हजर होते. माझे आजोबा मला शाळेत घेऊन गेले. आम्हाला पाहताच गुरुजी बाहेर आले. त्यांनी माझ्या बोटाला धरलं आणि पहिलीच्या वर्गात नेऊन मला बसवलं. मला पाटावर बसवलं. माझ्यासमोर अंकलपी ठेवली. त्यावर सरस्वतीचं चित्र होतं. गुरुजींनी माझी पाटी हातात घेतली आणि त्या पाटीवर लिहिलं श्री गणेशाय नमः. पाटी माझ्या पुढ्यात ठेवली. गुरुजी म्हणाले यावर फुले घाल. मी फुले घातली. मी नमस्कार केला. गुरुजी म्हणाले श्री गणेशाय नमः म्हण. मी श्री गणेशाय नमः म्हणालो. गुरुजी म्हणाले आजपासून या शाळेचा तू विद्यार्थी आहेस. मी उठून उभा राहिलो. गुरुजींना साष्टांग दंडवत घातला. माझे पहिले गुरुजी म्हणजे अनाजीकर गुरुजी. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी हायस्कूलात गेलो. हायस्कूलात गेल्यानंतर प्रत्येक विषय शिकवायला शिक्षक वेगवेगळे होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल प्रत्येक विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक. हिंदी इंग्रजी नवीन विषय. माझा हिंदी आवडता विषय झाला. जमादार मॅडम खूप चांगले शिकवायच्या. त्यानंतर मराठी शिकवायचे चौगले सर विनोद करत शिकवायचे. अशा प्रकारे माझे हायस्कूलातील शिक्षण सुरू झाले. माझा अत्यंत आवडता विषय म्हणजे इतिहास. भोसले सर इतिहास शिकवायचे. वर्गात येताना फक्त एक खडू आणि डस्टरच घेऊन यायचे. सगळं पुस्तक त्यांना पाठ होतं. कधीच पुस्तक वर्गात आणायचे नाहीत. मुलांनी कधीच इतिहासाचं पुस्तक उघडायचं नाही असा त्यांचा नियम होता. ते इतिहास शिकवत होते त्यावेळी मुलं तल्लीन होऊन जायची, एकरूप होऊन जायची. भोसले सर इतिहास शिकवायला लागले की त्यांच्या तोंडातून असा इतिहास बाहेर पडायचा की स्फुरण चढायचं. अफजल खान आणि शिवाजी यांची भेट इयत्ता 7वीत शिकवत होते. मुलांना रसपूर्ण वर्णन करत होते. त्यावेळी बोलता बोलता ते म्हणाले मुलांनो हे पहा मी कसा धिप्पाड आहे, माझी कशी दाढी आहे, मी कसा आवाढव्य आहे, माझ्याकडे पहा. तुम्हाला अफजल खान दिसेल. मी म्हणजे अफजल खान समजा. मुलं हसायला लागली. अशा प्रकारे इतिहास शिकवायचे. आनंदी शिक्षण, आनंदी जीवन, आनंदी इतिहास. त्यामुळे मला इतिहासाची आवड निर्माण झाली. त्यांच्याबरोबर माझे आवडते शिक्षक म्हणजे घाटगे सर. ते चित्रकला हा विषय शिकवायचे. बघता बघता फळ्यावर रेषा मारायचे. त्यांच्या हातात जादू होती, विलक्षण जादू होती. रेषेतून चित्राचा जन्म होत होता. त्यांनी खडूने मारले प्रत्येक रेषा चित्र निर्माण करत होती. त्यांनी माझ्या मनामध्ये चित्रकलेची
एक आशा जागृत केली. त्यामुळं माझ्या चित्रकलेत सुधारणा झाली. त्यांच्यामुळे मी घडलो. बाल चित्रकला स्पर्धा होती. जिल्ह्यातून माझ्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. राज्यातून माझ्या चित्राची निवड झाली. बाल चित्रकला स्पर्धेसाठी जपानला माझं चित्र सिलेक्ट झालं. आणि त्यापासून जी चित्रकलेची आवड निर्माण झाली, घाटगे सरांनी मला चित्रकला शिक्षक बनवूनच सोडलं. चित्रकला शिक्षक बनवण्याचा मान हा घाटगे सरांचाच. माझ्या जीवनाचे शिल्पकार हे घाटगे सरच. घाटगे सर वर्गात आले की मुले त्यांना थरथर कापायची. छोटीशी पेन्सिल हातात घेतली तर ती खिडकीतून बाहेर फेकून द्यायची. इतके कडक स्वभावाचे पण तितकेच प्रेमळ. मी 7वी ब चा सेक्रेटरी होतो. गुरव सर वर्ग शिक्षक होते. गुरव सरांनी पहिल्या चाचणीचे पेपर आणलेत. सगळ्या मुलांना पेपर दिले, मला दिला नाही. सगळ्यात शेवटी मला पेपर दिला. मला समोर उभा केलं आणि म्हणाले, हा पहा तुमचा सेक्रेटरी, याला 0 गुण मिळाले. सर्व मुलांच्या समोर मला चांगलाच चोप दिला. त्या दिवसापासून मी ठरवलं गणिताला कधीच नापास व्हायचं नाही. अशा प्रकारे माझं माध्यमिक शिक्षण हसत खेळत सुरू होतं. एक दिवस गांधी जयंती होती. गांधी जयंतीच्या स्पर्धा होत्या. वर्ग सेक्रेटरी म्हणून मला भाषण करायचं होतं. इयत्ता 7वीचा वर्ग सेक्रेटरी. 1000 मुलं समोर बसली होती. श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय सरवडे या शाळेत माझं माध्यमिक शिक्षण झालं. समोर विद्यार्थी बसले होते. पाठीमागं शिक्षक बसले होते. गांधी जयंतीचं भाषण सुरू होतं. माझा नंबर आला. मी भाषण करायला उठलो. माईक जवळ जाऊन उभा राहिलो. भाषणाची सुरुवात चांगली झाली, पण शब्द अडकळले. बोलायला सुचना. पाय थरथरू लागले, हात थरथरू लागले. गांधीजी हा शब्द मला म्हणायलाच येत नव्हता. कितीही प्रयत्न केला पण गांधीजी हा शब्द माझ्या तोंडातून फुटतच नव्हता. वेगळाच उच्चार व्हायचा. मुलं खूप हसायची. शेवटी पाठीमागं बसलेल्या येरुडकर सरांनी माझा शर्ट ओढला आणि म्हणले, आता बस तुझं पूर्वी भाषण. मी खाली बसलो. पण हा माझा झालेला अपमान मी सहन करू शकलो नाही. त्यानंतर ठरवलं, यापुढे भाषणाच्या स्पर्धेचा कायम ध्यास मनात धरायचा, सराव करायचा आणि प्रथम क्रमांक काढूनच दाखवायचा. जिद्दीनं पेटून उठलो आणि मुख्याध्यापक संघाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक येऊ लागला. अशा प्रकारे येरुडकर सर, MD पाटील सर, यादव सर यांनी माझ्या मनामध्ये भाषण कला निर्माण केली. माझ्या अंगामध्ये भाषण कला निर्माण झाली. अशा प्रकारे माध्यमिक शाळेतल्या अनेक गुरूंनी मला घडवलं. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते MB पाटील सर. ते शाळेतच राहायचे. स्वावलंबन त्यांनी मला शिकवलं. रोज सकाळी उठायचे, व्यायाम करायचे, फिरून यायचे, काटक्या गोळा करून आणायचे झाडाच्या. 3 दगडाचे चूल मांडायचे, त्यावर पाणी तापवण्यासाठी ठेवायचे. त्या पाण्यानं ते आंघोळ करायचे. शाळेतच जेवण करायचे, शाळेतच जेवायचे. सर्व त्यांचा ध्यास शाळा शाळा शाळा. असे हे MB पाटील सर खरोखर आदरणीय माझे गुरु होते. माध्यमिक शाळेतल्या सर्व शिक्षकांनी मला घडवलं. म्हणून मी घडलो. या सर्व गुरूंना माझा नमस्कार.